नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने टाकाऊ वस्तूंपासून 4 कलाकृती तयार केल्या आहेत। यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेझर, तंत्र, फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आलेल्या आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो। त्यातील 60% ओला कचरा, 40% सुका कचरा असतो। सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतं, त्यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि ई-कचऱ्याचा समावेश असतो। या कचऱ्याचा पुनर्वापर करणे गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने अनोखा उपक्रम राबवला आहे। या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेने आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत। त्यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेझर, तंत्र, फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी याचा समावेश आहे। त्यापैकी या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी तंत्र फुलपाखरू हे कचऱ्यातील ई-कचरा, स्क्रॅप धातू, सायकल टायर, रिंग यापासून 120 किलो वजनाचे हे तंत्र फुलपाखरू तयार करण्यात आलं आहे। हे पूर्ण इथेच बनवलं का ते बनवून आणलं? हे मागे ते कारागिरी माझ्या करा करा तुम्ही कर हात लावला गिरले ते युनिक वाटलं असं। सांगा मागे जाऊ, मागच्या साईडला त्या रिंग मधून बघतात तुम्ही। हो पण एक काम झालं, त्याबाजूला लाईट आहे। हां त्याबाजूला लाईट आहे। आहे काय तिथे घ्या मला वाटलं लाईट मध्ये मी लावले काय ते बेरिंग पे गेलं, सायकल पे निघालं। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद।
हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल, निळकंठ पाम्सच्या मागे, नळपाडा, ठाणे येथे आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हे उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा शिबिर नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. यामध्ये रक्त तपासणी, 2D इको, CT स्कॅन, MRI, लघवी तपासणी, त्याचबरोबर मधुमेह तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, डोळे तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचणी याच्यामध्ये करण्यात आल्या. या सर्व तपासणी आणि शस्त्रक्रिया ते मोफत करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. किधर रहते हो आप? नलपाड़े में. ये अस्पताल हो गया मालूम है? आज मालूम पड़ा. नलपाड़ा में रहते हो, इतना अच्छा अस्पताल मालूम नहीं था आपको. ठीक है, अभी इधर सब आपको मुफ्त में मिलेगा. ठीक है, माइट होता का हॉस्पिटल है? अच्छा, तो अभी हमेशा आने का. इधर 5 लाख तक का इलाज फ्री है. हाँ, मुफ्त में, टेंशन नहीं लेने का. और आज चश्मा वगैरह आपको, चश्मे फ्री है का? चश्मा वगैरह फ्री में मिलेगा. एड्रेस क्या है? ये विक्की पप्पा कुठे? नलपाड़ा से ही हो. अभी हो गया ना हॉस्पिटल तुम्हारे नजदीक. अभी टेंशन नहीं लेने का. हाँ, अब तुम्हें बीपी वगैरह नॉर्मल है तुम्हारा, टेंशन नहीं. काय झालं दादा, तुम्हाला काय झालंय? थोडं माटी आहे. काय झालं ना, तसं मस्त हॉस्पिटल आहे बघा. 5 लाखापर्यंतचं औषध. हा, सगळं मोफत होणार. दोघांनाही करतो. चला, सुधीर आणि 6वा वाढदिवस आहे. अरे वा, 60 पूर्ण होते साहेबांची. राजकारणातून रिटायरमेंट नको, करून दे काम. त्याची विनंती मी रवी मोरे यांना करतो. विनंती करतो. अरे आमदार धाराशिवला आता साहेब तुम्हाला माहिती देतो कार्यक्रमाची. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी, म्हणजे आज 23 जानेवारीच्या या दिवशी ठाणे शहरामध्ये आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल नळपाड्यामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 122 बेड आहे. महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी हे जोडलं गेलं आहे. आणि अद्यावत असं हे हॉस्पिटल ठाणे शहरातील जनतेसाठी आम्ही खुलं केलेलं आहे. 5 लाखापर्यंतचा जो इलाज आहे ह्या ठिकाणी मोफत, म्हणजे त्यामध्ये शस्त्रक्रियासुद्धा आल्यात आणि त्याचबरोबर औषधंसुद्धा मोफत देण्यात येते. सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने माझ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना याची कल्पना नव्हती. हे हॉस्पिटल उघडून जवळजवळ 6 महिने झाले, परंतु हॉस्पिटलचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता. त्यामुळे आज या ठिकाणी ह्या एका मोठ्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघताय लोक उपस्थित झालेले आहेत. ह्या माध्यमातून जनजागृती होईल, लोकांना कळेल की महायुतीच्या सरकारमध्ये महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून अशी मोफत इस्पितळाची निर्मिती प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांनी केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला 5 लाखाचं जे मेडिकल फॅसिलिटी ती उपलब्ध झालेली आहे. आणि त्यामुळे या हॉस्पिटलचा लाभ ठाणे शहरातील जनतेला होईल. आणि त्यामुळे आज ह्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मी युवा सेनेचे विराज निकम आणि सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्या शिवसैनिकांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचं, सगळे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान
आम्ही आजच्या दिवशी राबवतोय. जवळजवळ 3 कोटी रुपयाचं बक्षीस राज्यातील प्रत्येक बसस्थानकाला आम्ही जाहीर केलेलं आहे. जे उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक होईल त्याला 1 कोटी रुपये, द्वितीय क्रमांक 50 लाख आणि तृतीय क्रमांक 25 लाख अशा प्रकारचं ते बक्षीस आहे. आणि ती योजना आजपासून आम्ही अंमलात आणतोय. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार आज BKC येथे आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते होणार आहे. आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि खास बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींनी, ज्या लाडक्या भावांनी आम्हाला सत्तेवर बसवलं, 237 हे संख्याबळ दिल्याने शिवसेनेचे तब्बल 60 आमदार निवडून आणले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, म्हणजे आपल्या सख्ख्या भावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून. त्या एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते आज BKC येथे होतोय. पातलीपाडा येथील डोंगरावरील 15 एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या 70 एकरापैकी 55 एकरावरती अतिक्रमण झाल्यावरती रहिवाशांनी वृक्षारोपण आणि संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचवण्याचा निर्धार केला आहे. भाजप गटनेते मनोहर डोंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी नैसर्गिक जंगल बचावचा नारा दिला आहे. ठाणे नगरविकास आराखड्यानुसार पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक 258, 271 आणि 139 राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आलं होतं. परंतु या भागात 2008 पासून अतिक्रमणे सुरू झाली. या संदर्भात हिरानंदानी इस्टेटसह अन्य वस्तीतील रहिवाशांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु ठोस कारवाई न झाल्यामुळे 2011 मध्ये या जमिनीचे जंगल म्हणून संरक्षण करण्याकरिता उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. परंतु या भागातील अतिक्रमणे थांबवण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडं लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांमुळे गेल्या 13 वर्षात 15 एकर मोकळ्या जमिनीमध्ये 5000हून अधिक स्थानिक झाडांचं संपन्न जंगल तयार झालं आहे. त्यासोबतच पोपट, घार यांच्यासारख्या स्थानिक व परदेशी पक्ष्यांच्या प्रजातीचं निवासस्थान देखील बनलं आहे. या परिसरात महापालिकेचे सहाय्यक संचालक संग्राम कानडे, कार्यकारी अभियंता पाडगावकर, सर्वेअर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील रहिवाशांकडून पुन्हा महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात येणार आहे. ही अर्बन फॉरेस्टमध्ये ही आहे शासनाची जागा आहे. याच्यावर आता ही महानगरपालिकेला त्यांनी सदस्यमध्ये वर्ग केलेली आहे, महानगरपालिकेला ते दिलेली आहे. याच्यामध्ये टोटल 70 एकरचा जो लँड आहे त्याच्यामध्ये 55 एकरमध्ये झोपडपट्टी वसलेली आहे. ती झोपडपट्टी महापालिकेला आटोक्यात आणता आली नाही. आता उरलेले 15 एकरमध्ये जे इथे अर्बन फॉरेस्ट आता आहे त्या फॉरेस्टमध्ये फार 50-60 वर्षापूर्वीची पण झाडं आहेत. आणि आता इथे आयव्हरी पार्क म्हणून महानगरपालिका त्याच्यावर प्रस्तावित केलेलं आहे, शासनाची मंजुरी आहे. परंतु हा आयव्हरी पार्क झाल्यानंतर इथे ते म्हणतात का बर्ड सेंच्युरी होणार, इथे पक्षी संवर्धन होणार. पण आमचं एकच म्हणणं आहे का ज्या वेळेला तुम्ही इथे सगळ्या ठाणेकरांना आणि लोकांना इकडं सोडल्यानंतर, त्यांना प्रवेश दिल्यानंतर इथे ड्रग्स ॲडिक्ट गरदुल्ले येणार, दारू पिणारे लोक येणार, त्याच्यामुळं इथे हा नुसन्स वाढणार. आणि याच्यानंतर आपल्याला आफ्टर मेंटेनन्स महानगरपालिकेकडे तसं काही व्यवस्था नाही आहे. आजपर्यंत ठाण्यामध्ये जुना ठाणा, नवा ठाण्यावर आपण 18 करोड खर्च केले. आज त्याची हालत काय तुम्ही पाहिलेली आहे, त्याचे हाल काय आहेत. तिथे एकही पर्यटक जात नाही किंवा एखाद्याही लहान मुलांनाही कोणी घेऊ शकत नाही, अशी त्याची परिस्थिती आहे. कोपरी ठाणा ईस्टला बर्ड सेंच्युरी बनवलेली आहे, त्या बर्ड सेंच्युरीची काय हालत आहे. म्हणजे आपण करोड रुपये एखाद्या प्रोजेक्टवर खर्च करतो, पण त्याच्यानंतर महानगरपालिका त्याच्यावर काही व्यवस्था, त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स सांभाळत नाही, त्याच्यावर सिक्युरिटी गार्ड नाही आहेत. आणि त्यामुळे तो पैसा सगळा लोकांचा टॅक्स रुपी पैसा हा वाया जातो. त्यामध्ये माझी मागणी आहे का जी आता 70 एकरमध्ये जी 15 एकर जमीन आहे ती तुम्ही प्रोटेक्ट करा, त्याच्यात अतिक्रमण होऊ देऊ नका, त्याला फेन्सिंग टाका, त्याला तारेचं कंपाऊंड टाका, का जेणेकरून हे जंगल हे अबाधित राहील. आणि या जंगलामध्ये दुसरं कोणताही जास्त तुम्ही करोड रुपये खर्च न करता याच्यामध्ये जे डोंगरावरनं पाणी येते ते पाणी जमिनीत मुरवा, जे आम्ही आज करतोय. गेले 15 वर्ष इथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून मी हे जंगल वाढवलेले. हे जंगल वाढवण्यामध्ये महानगरपालिकेचा शासनाचा एकही रुपया आम्ही न घेता हजारो झाडं आज वाढवलेली आहेत. त्याच्यामध्ये कलेक्टरनीच आम्हाला 15 वर्षासाठी ही जमीन दिलेली आहे. त्याचं तुम्हाला मी एक लेटर देतो का कलेक्टरने आम्हाला फक्त ही झाडं वाढवण्यासाठी 15 वर्षासाठी जागा दिलेली आहे. नंतर कमिशनरनी पण इथे एकदा फेरी मारलेली आहे, जयस्वालांनी फेरी मारलेली आहे. त्यांनी सगळं आमचं काम पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जंगल असंच राहावं, इथं कोणतंही बांधकाम होऊ नये, कन्स्ट्रक्शन होऊ नये, झाडांची तोड होऊ नये अशी आमची इच्छा आहे.
कचरा पाणी, गरीब महिलांना, दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, CCTV कॅमेरे, अनधिकृत बांधकामे, क्लस्टर योजना, रेंटलची घरं, स्मशानभूमी तसेच वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी ठाणेकरांना ग्रासला आहे. यातून त्यांना बाहेर काढा अशी मागणी करत ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मदेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी छायाचित्रांसह पुरावे देखील देण्यात आले. घोडबंदरवासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सहन करावा लागतोय. सेवा रस्ते महामार्गात समाविष्ट करण्याचं नियोजन होत आहे. त्यामुळे महामार्गावरती असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांना मोठा अडथळा होणार आहे. त्यामुळे सेवा रस्ते समाविष्ट करू नये, अन्यथा आंदोलन उभारावे लागेल असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. यावर आयुक्तांनी 8 दिवसात MMRDAच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं आश्वासन देखील दिलं आहे. यासोबतच पाणी टंचाई, पाण्याच्या टाक्या इत्यादीबाबत आयुक्तांना जाब विचारण्यात आला. स्वर्गीय आनंद दिघे स्मारक उपवनेते महापौर निवास येथे उभारण्यात येणार होतं. यासाठी 5 कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात केली होती. त्याचं काय झालं असा प्रश्नही आयुक्तांना यावेळेस विचारण्यात आला. भाईंदरपाडा येथे स्वर्गीय धर्मवीय स्मशानभूमीचं काम 5 वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलं होतं, परंतु अद्याप या जागेवरती कोणतंही काम सुरू झालेलं नाही. ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात बाळकोम, कापूरवाडी, वावळे इस्टेट, सावरकर नगर या परिसरात सध्या अनधिकृत बांधकामांचं सुळसुळाट मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. धर्मवीर नगर येथे तर वृक्षतोड करून महानगरपालिकेच्या जागेवर सर्रासपणे 21 गाळे बांधले आहेत. या संदर्भात धर्मवीर नगर जनहित सेवा समितीने तक्रार सुद्धा केली होती, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला यांच्या योजना, रेंटल घरे इत्यादी समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. जबाबदार आहे, त्याच्यात सत्ताधारी जबाबदार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयुक्त आणि त्यांचे अधिकारी सुद्धा त्याला जबाबदार आहेत. कारण शेवटी बघा, महापालिकेचा आयुक्त, सिटी इंजिनियर आणि त्याला मंजुरी देणारे ऑडिटर हे सर्व हे शासन नियुक्त प्रतिनिधी आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर तो बरोबर आहे की नाही, लोकांच्या हिताकरता आहे की नाही, हे सर्व गोष्टी पाहणं आयुक्तांचं काम आहे किंवा त्यांची सर्व टीमचं काम आहे. परंतु असे चुकीचे तुगलकी निर्णय जे घेतले जातात, ज्याचा लोकांच्या ह्याच्यावरती परिणाम होतो. आज वाहतूक कोंडी सर्वात मोठी समस्या जर या ठाण्याला लागलेली आहे ती तो वाहतूक कोंडीची. कारण सर्व ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत, कुठे फ्लायओव्हरचं काम चालू आहे किंवा काय आहे. तर अशा अवस्थेमध्ये आज नागरिकांना जो त्रास या ठिकाणी होतो. परवा मला वाटतं घोडबंदरला एक रिक्षावाला त्या ह्याच्यात खड्ड्यात पडून मला वाटतं मृत्युमुखी झाला. अशा पद्धतीने कित्येक ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनाला आणलेली आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये हा सुद्धा विषय झाला. जर ठाणे शहराने गेले कित्येक वर्षापासून टायगरला मला वाटतं 10 ते 15 वर्षामध्ये आपण कित्येक करोडो रुपये या ठिकाणी खर्च करून टायगरला आपण त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा घेतली होती. त्यानंतर आज तुम्ही पहिले CP टँक बाजूला, तिथे सुद्धा उघड्यावरती कचरा टाकतो. घोडबंदरला सुद्धा त्या ठिकाणी उघड्यावरती आपण कचरा टाकतो. असे 4 ठिकाणी कचरा टाकला जातो आणि त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. या संदर्भामध्ये मला वाटतं महानगरपालिकेने प्रभाग समिती वाईज त्या ठिकाणी स्वतंत्र छोटे छोटे प्लॅन्ट तिकडे टाकावे या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं होतं, परंतु अजून ती सुद्धा कारवाई झाली नाही. या संदर्भामध्ये आयुक्तांनी आम्हाला सांगितलंय की या बाबतीमध्ये आम्ही या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेतो म्हणून. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय की अजून तुमचं डम्पिंग ग्राउंड नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर 2300 कोटी रुपये ह्यासाठी जर काढणार असाल तर मला वाटतं या संदर्भात चुकीचे निर्णय घेऊ नका. जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल जे परिवहनच्या जे काय अवस्था आमची झालेली आहे, परिवहन आज कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांचे जे काही जुने देणी आहे ती दिलेली नाहीत, कित्येक कॉन्ट्रॅक्टरची बिले दिलेली आहेत आणि कित्येक ठिकाणी कामं अर्धवट अवस्थेत आहेत. ही संबंध गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांगांचे सुद्धा काही प्रमाणामध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत, ते सुद्धा त्यांना आम्ही सांगितले. ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटासह विरोधकांवरती टीका केली. बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे. पुढच्या वर्षी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे.
बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेमध्ये काम केलं आणि शिवसेना मोठी करण्याचं काम केलं. आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रातील जनता त्याची साक्षीदार आहे, असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही केलंय. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, हा बाळासाहेबांचा मूलमंत्र आणि त्यांची शिकवण आम्ही आचरणात आणण्याचं काम केलं आहे. आरोप शिव्याशाप देत राहिले तर 20च्या पुढचा शून्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंना असं वक्तव्य करीत थेट ठाकरे गटाला टोला लगावलाय. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, मी बाळासाहेब होऊ शकत नाही, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो, सत्तेतून बाहेर पडलो, एवढं धाडस आम्ही दाखवले. पण काहींनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली, अशी टीका करत आरोप शिव्याशाप देत राहिले तर 20च्या पुढचा शून्यही निघून जाईल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाला लगावला आहे. असं बघायला गेलं तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण, वाढदिवस साजरा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे, देशभरामध्ये होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रमांचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली जाते. पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले, शिवसेनेमध्ये काम केलं, शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे साक्षीदार आहात, महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही केलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.